नमस्कार, सुनेत्रा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत PNG ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील शाखेमध्ये, जिथे अर्चनाताई आपल्याला बँगल्सच्या खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहेत। नमस्कार, माझं नाव अर्चना आहे। तुम्ही आता या बँगल्स काउंटरमध्ये सगळी कलेक्शन पाहणार आहात। बँगल्समध्ये तुम्हाला लाईट वेट रेंजपासून हेवी रेंजपासून सगळ्या प्रकारचे म्हणजे मशीन बँगल्स आले किंवा हे टेम्पलचं कलेक्शन आलं, हे कलकत्ती वर्क म्हणतात त्या बांगड्यांना। अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे। तर समजा आता तुम्हाला हे अशा टाईपचे 6चा सेट आहे हा, म्हणजे ह्याच्यात 4 बांगड्या आणि 2 कंगन अशा टाईपचा पूर्ण सेट तुम्हाला अवेलेबल असतो। त्याच्यात तुम्हाला कधी समजा वाटलं तर तुम्हाला ह्याच्यात बँगल्स किंवा कंगनचं सेपरेट किंवा तुम्हाला एक वेगळं कॉम्बिनेशन करून सेट करायचं असेल तसंही आपल्याला करता येतं। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे साईज अवेलेबल असतात किंवा साईज नसेल तर आपल्याला मिक्स्ड ऑर्डर पण साईज अवेलेबल करून घेता येतात। आणि हे जे आहेत या सेट संपूर्ण साधारण किती तोळ्यापर्यंत हे मिनिमम 8 तोळ्यापासून सुरुवात असते। म्हणजे आता हे समजा अशा टाईपचा घेतला तर हे 8-8.5 तोळ्यापर्यंत हा असा पूर्ण सेट आहे। तर ह्याच्यात मग डिपेंड आहे, साईजवर डिपेंड आहे किंवा ब्रॉडनेसवर डिपेंड आहे। तुम्हाला ब्रॉड हवं आहे किंवा साईज मोठी असेल तर त्याप्रमाणे त्याचं वेट रेंज सगळे चेंज होतात। हे जे आहे ही स्टार्टिंग रेंज मिनिमम 8 पासून होते। हे अशा टाईपचं घेतलं हे थोडेसे सॉलिड आहेत, ह्याला हातून अशी पट्टी लावलेली आहे, तुम्ही पाहाल तर अशी पट्टीचं असं घेतलं तर ह्याला थोडंसं वेट थोडंसं हेवी रेंजमध्ये जातं। म्हणजे हे 10-12 तोळापर्यंत अशा टाईपचे जे डिझाईन्स आहेत हे आपल्याला करता येतात। पण तरी थोडक्यात 8 तोळ्यापासून आपल्याकडे मिनिमम 8 तोळ्यापासून आपल्या पूर्ण बसेल मोठ्या बँगल्स आणि 4 बांगड्या आपल्याला त्याच्यामध्ये बसतील। साईज नुसार त्या कमी जास्त होतील, जसं आपल्या हाताचा साईज आहे त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त करता येतात। दुसरे हे जे आहे ह्याला मशीन बँगल्स म्हणतात। मशीन बँगल्स आहे, ह्याच्यात फॅन्सी आहे आणि गोठ प्रकार म्हणतो आपण। हे अशा टाईपचे गोठ असतात, ह्याच्यात पण सगळ्या प्रकारचे डिझाईन्स साईज आणि वेट रेंज प्रमाणे अवेलेबल असतात आपल्याकडे। तर हे मिनिमम स्टार्टिंग पासून रेंज आहे, साधारण 2-2.5 तोळ्यापर्यंत तुम्हाला अशा टाईपचे गोठ मिळतात। हे कसं तुम्हाला डेली वेअर पर्पजला किंवा कधीतरी आपण वेस्टर्नवर घालायचंय, साडी ड्रेस कशावरही अशा टाईपचं कलेक्शन छान दिसतं। हे डेलीच्या पर्पजनी हे खूप छान आहे, म्हणजे हे जास्त प्रेफर करतात लेडीज किंवा हल्ली मुलींनाही आवडतं अशा टाईपचं। ह्याच्यात पण सगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत, म्हणजे हस्तमुखी म्हणतात ह्याला। हे हस्तमुखी आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला हे बघा हे थोडंसं असं ह्याला डिझाईन आहे, अशा टाईपचे डिझाईन्स आहे। ह्याच्यात 2 प्रकारचे डिझाईन्स मिक्स केलेले आहेत, इथे वेगळी डिझाईन आहे आणि इथे वेगळी डिझाईन आहे। त्याला अशा 2 प्रकारच्या डिझाईन्स एकत्र केलेले आणि ह्याला पुढे असं थोडंसं डॉटचं मुख म्हणतो आपण ह्याला। हा प्रकार जो आहे त्याला मुख म्हणतो। तर असं प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे मुख पण आपल्याला घेता येतात त्याच्यामध्ये। आणि त्या डॉटने डिझाईन खूप सुंदर दिसते। म्हणजे त्याला गेटअप छान येतो त्याच्यामुळे। ते हस्तमुखी म्हणजे कसं पारंपरिक एक लुक आहे, पूर्वीपासून गोठ म्हटलं की हाच प्रकार येतो। त्याच्यात आता बऱ्यापैकी त्याच्यात व्हेरिएशन यायला लागले, म्हणजे अशा टाईपचं वेगवेगळं तुम्हाला नवीन वेगवेगळं पाहायला मिळेल। दुसरे मी सगळे आपली PNG ज्वेलर्सची ती खासियतच आहे की आपण काहीतरी नवीन कायम घेऊन येत असतो। बरोबर आहे, त्याच्यातच थोडं व्हेरिएशन करून मिळतंच। हे मग आपले पारंपरिक डिझाईन, ह्याला डबल डायमंड म्हणून म्हणतात। म्हणजे हे अगदी पूर्वीपारपासून हे डिझाईन्स अवेलेबल आहे, पण हे एव्हरग्रीन डिझाईन आहे, म्हणजे अगदी आजीच्या काळांपासून म्हणता येईल तेव्हापासून वापरतात, पण अजूनही आवडीने हे म्हणजे प्रिफर करतात, घातले जातात। आणि हे पण म्हणजे रफ टफ यूज, म्हणजे तुम्ही डेलीला कसंही वापरलं तरी हे छान पण दिसतं आणि नाजूक दिसलं तरी हे सॉलिड आहे, भरीव आहे, म्हणजे कसंही रफ टफ वापरलं तरी हे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशा टाईपचे। हे जे आहे हे आता रेडी जे आता ही आहे 3 तोळ्यामध्ये आहे, पण ह्याच्यात 2.5 पर्यंत अवेलेबल करता येतात आपल्याला। म्हणजे 2.5-3 मध्ये साधारण ह्या 2 असतात, मग तुम्हाला 4 पाहिजे 6 पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डरनी करता येतात। आणि ह्या ज्या आहे हे मशीन बँगल्स म्हणतात त्याला। हे जे ब्रॉड आहे त्याच्यामध्ये हे बारीक डिझाईन्स आहेत, हे मशीन डिझाईन्स। त्याला तास कटिंग केलेला असतो, मशीननी तास असतो त्याचा। हे बघा हे अशा प्रकारचा तास असतो त्याला, त्याच्यामुळे त्याचं ग्लेज खूप छान दिसतो। टिकते, कारण की हे त्याच्यावर सेल्फ केलेलं आहे, वरून केलेलं नाहीये, त्या सोन्यालाच तशा टाईपचा तास केलेला आहे। त्याच्यामुळे हे तुम्ही डेलीलाही असं वापरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि हे रफ टफ यूजला छान आहे, म्हणजे हल्ली कसं मुलींना असं जाड ब्रॉड आवडत नाही, त्या पर्पजला हे अशा टाईपचे जास्त प्रिफर होतात की लाईट वेट मध्ये दिसायला असं छान नाजूक आणि रफ टफ यूज, म्हणजे तुम्हाला डेलीला बांगड्या असतील तर त्याच्यामध्ये घालायला छान दिसतात, छोट्या घालू शकतो। बरोबर आहे, म्हणजे असं सेट करायचं असेल आपल्याला काचेच्या बांगड्यांमध्ये तर तशा टाईपच्या काचेच्या बांगड्यांमध्येही करता येतात।
हे साधारण 2-2.5 तोळ्यापर्यंत हे पण अवेलेबल असतात. म्हणजे 4 केलं तर साधारण 4-5 तोळ्यापर्यंत आपल्याला 4 बांगड्या करता येतात. आणि ह्याला कानस बांगडी म्हणतात. ही कानस बांगडी आहे. हे जे आहे ह्याला थोडंसं मेकिंग कमी असतं. हे आले किंवा हे आपल्या ज्या ह्या पाहिल्या आपण मगाशी, म्हणजे हे पण हँडवर्कच आहे. अशा टाईपच्या बांगड्या बघितल्या तर ह्याला मेकिंग थोडंसं कमी लागतं. तर मेकिंग स्टार्टिंग रेंज आपल्याला अशा बांगड्यांची मिनिमम 6.5% पासून सुरुवात आहे. त्याच्या पुढे मग अशा मशीनच्या घेतल्या तर ह्याला 15-16% मजुरी आहे. जसं मग तुम्ही डिझाईन्स घ्याल, असे कलकत्ती वर्कच्या बांगड्याच घेतल्या त्यालाही 15 ते 16% साधारण मजुरी लागते. म्हणजे डिझाईनवर डिपेंड आहे. जसं तुम्ही डिझाईन चूज कराल त्याप्रमाणे तुम्हाला मजुरी त्याची वेगवेगळ्या प्रकारे लागते. हे जे आहे ह्याला गोकाक पॅटर्न म्हणतात. गोकाक म्हणजे टेम्पलच्या डिझाईन्स असतात ते. तर ह्याचं जे वर्क जे आहे हे पूर्ण हँडवर्क असतं. त्याला हे अशा प्रकारचं ह्या जो स्टोन आहे त्याला पोटा म्हणतात. तर हे असे पोटाचं काम केलेलं असतं त्याला. म्हणजे स्टोन आणि हे जे आहे थोडंसं रेडिश लुक असतं, गेरू पॉलिश केलेलं असतं त्याला. त्याचं कॉम्बिनेशन असतं. हे ॲक्च्युली ही जी डिझाईन आहे साऊथच्या डिझाईन्स आहेत. पण हल्ली ह्याची खूप क्रेज आहे. म्हणजे अगदी बायका आवडीने ह्या गोष्टी घालतात. आणि हे ब्राईड कलेक्शन म्हणून पण हल्ली मुली खूप प्रिफर करतात. म्हणजे नवरी मुलीला पूर्ण असं ब्राईडचा जो गेटअप आहे त्याच्यावर अशा टाईपचं कलेक्शन छान दिसतं. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा 4 आल्या किंवा हा असा 6चा पण सेट आहे. तुम्हाला असा 2 कंगन आणि 4 बांगड्या असा सेट करायचा असेल तर असा सेट पण तुम्ही करू शकता. हा पण तशाच टाईपमधला आहे. हे सगळे जे आहे हे टेम्पलचे कलेक्शन मधले अशा टाईपच्या डिझाईन्स पाहायला मिळतात तुम्हाला. ह्याच्यात पण गोकाक पॅटर्न मध्येच येतो. हे गोकाक मधलेच आहे, पण ह्याला थोडंसं एक वेगळं लुक केलेलं आहे. म्हणजे पारंपरिक गोकाकचं नाहीये, त्याच्या जाळीचं आणि पारंपरिक असे दोन्ही डिझाईन मिक्स केलेले आहेत. ते कंगोऱ्यांच्या आपल्या साड्या असतात त्याच्यावरती ट्रेडिशनल साड्यांवर पण छान दिसतात. मग त्या टाईपचं ह्याला वेगळं थोडंसं लुक केलेलं आहे. ही जी रेंज आहे ही साधारण 10-12 तोळापर्यंतच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. पोटा स्टोन आहे. आणि ह्याला मीना वर्क आहे. ह्याला स्टोन नाहीये, हा मीना वर्क केलेला आहे. पण ते मीना मला स्टोनचा लुक दिलेला आहे त्याला. हा मीना वर्क आहे आणि हा प्रॉपर पोटा आहे. हा पोटा आहे. शकतो बघा पोटा स्टोन. आणि हे जे आहे हे मीना वर्क आहे. तुम्ही बघाल जवळून बघाल तर लक्षात येईल हे मीना वर्क आहे. मीना वर्क किती कलाकुसरीने केलेलं आहे. सुंदर त्याला फिनिशिंग तुम्ही बघाल तर सगळ्याचं फिनिशिंग छान आहे. म्हणजे फिनिशिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. आपल्या इथे मेन तेच आहे, फिनिशिंगला जास्त महत्त्व दिलं जातं. काम तुम्ही बघाल तर सगळं वेगवेगळं असतं. भरपूर आहे कलेक्शन त्याच्यामध्ये. तुम्ही मग दुसरे हे बघा, हे सगळे एकत्र ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे जे आहे हे तोड्यांचाच प्रकार आहे. ह्याला गुलाब तोडे म्हणतात. म्हणजे जे आपले पारंपरिक तोडे असतात त्याच्यामधलीच हे थोडंसं व्हेरिएशन करून ह्याला गुलाबाचा असं लुक दिलेलं आहे. आणि साईडला तोड्यांचा डिझाईन आहे, म्हणजे त्याला गुलाब तोडे म्हणतात. म्हणजे हल्ली हे जे आहे हे पारंपरिक, तुम्हाला जर मध्ये नसेल जायचं, थोडा तोड्यांमध्येच ट्रेंडी लुक हवा असेल तर हे खूप छान दिसतं. बाकी हे मग टेम्पलच्या डिझाईन्स आल्या. हे तोड्यांचंच पॅटर्न आहे. हे स्लीममध्ये असं केलेले. हे मशीन बँगल्स आणि हे जे आहे हे हँडमेडचे आहेत. बरोबर. हे अशा टाईपचं सगळं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. वेगवेगळं कलेक्शन खूपच सुंदर. हे जे आहे हे पाटल्या बांगड्या म्हणतो आपण. हे पारंपरिक पाटल्यांचे जे डिझाईन्स असतात हे सगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. म्हणजे हे शक्यतो बाहेर कसं असं बॉक्स दाखवतात आणि त्याच्यामध्ये चूज करून आपल्याला शक्यतो मेक टू ऑर्डर द्यायची असते. आपल्या इथे बऱ्यापैकी रेडी कलेक्शन पण ठेवतो आपण, जेणेकरून तुम्हाला रेडी समजा अवेलेबल हवं असेल तर आपल्या इथे रेडी अवेलेबल आहे त्या डिझाईन्स. या पाटल्यांच्या डिझाईन्स आहेत. हे सगळे जे आहेत हे पारंपरिक तोडे आपण हे जे आहेत, म्हणजे हे शिंदेशाही तोडे, हे गजरी तोडे, कल्याणी तोडे, हे सगळे तोड्यांचे प्रकार आहेत. ह्याच्यात मिनिमम 3 तोळ्यापासून सुरुवात असते तोड्यांमध्ये. आणि मग तुम्ही जसे रेंज घ्याल त्याप्रमाणे त्याचे 5 तोळे 6 तोळ्यापर्यंत अवेलेबल असतात. आणि पाटल्यांमध्ये किती तोळ्यापासून सुरुवात? पाटल्या मिनिमम तुम्हाला 4 ते 5 तोळ्यापर्यंत करता येतात. आता ह्या समजा आहेत ह्या 4.5 तोळ्याच्या आहे. साईज लहान आहे. ह्याच्यात आता साईजवर डिपेंड आहे. तुम्हाला साईज थोडा मोठा असेल तर थोडासा 5-1 तोळ्यापर्यंत चांगल्या व्यवस्थित करता येतात. ह्याला थोडं मेकिंग कमी लागतं पाटल्यांना. ते 6-7% ह्याला मजुरी असते. तोडे घेतले तर अशा तोड्यांना साधारण 15 ते 16% मजुरी बसते. सगळ्यात मिनिमम मग मेकिंग ह्यालाच असते. ह्याच्यात तुम्हाला पूर्ण सेट पण करता येतो. समजा ही डिझाईन आवडली आहे तर सेम डिझाईनच्या आपल्याला बांगड्याही करता येतात. म्हणजे पूर्ण असा पाटल्या बांगड्यांचा सेट हवा असेल तर तसा करता येतो. दुसरा आपल्याकडे मग सॅम्पल पण अवेलेबल असतात बॉक्सेस. त्याच्यात समजा तुम्हाला आवडलं तर तसं आपल्याला डिझाईन्स त्याच्यातले पाहून ऑर्डर मेक टू ऑर्डर करता येतात.
दुसरं ह्याला ठुशीच्या बांगड्या म्हणतात, जे गळ्यात ठुशी येते आपली पारंपरिक ठुशी, त्याला मॅचिंग अशा टाईपच्याही बांगड्या येतात आपल्याकडे. तर हे स्टार्टिंग रेंज ह्याला कमीमध्ये, हे लाखेच्या असतात, आतमध्ये लाख असते मण्यांमध्ये आणि वरती सोनं असतं. हे साधारण 8 ते 10 ग्रॅममध्ये अशा टाईपच्या बांगड्या बसतात, ठुशीच्या बांगड्या. 8 ते 10 ग्रॅम मध्ये आपण बघू शकतो अगदी दडच दिसत आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा मणी, म्हणजे अगदी ठुशी जशी असते तशीच ठुशी ही लाखेच्या बांगड्यांवरती आपण तयार केलेली. तर खूपच सुंदर, म्हणजे आतल्या बाजूने सुद्धा मणी आहे, त्यामुळे तिचा अजून लुक खूप जास्त छान येतोय. आणि हा जो प्रकार आहे ह्याला पिचोडी म्हणतात. हे म्हणजे जेव्हा नवऱ्या मुलीला किंवा आपल्याला सेट करायचं असतं तर ही पिचोडी ही मागच्या बाजूला घातली जाते. त्याच्यामध्ये बरेचसे कलेक्शन आहे आपल्याकडे. हे पिचोडीचे डिझाईन्स आपल्याला ही पण जे आहेत, समजा रेडी अवेलेबल नसेल तर ह्याच्या सॅम्पल पीस असतात आपल्याकडे, त्याच्यातले डिझाईन्स बघून आपल्याला ऑर्डरनी मिक्स ऑर्डर करता येते. म्हणजे हा पूर्ण जेव्हा सेट करायचा असतो त्याला ह्या अशा टाईपचा पाटल्या, बांगड्या, पिचोडी, तोडे असं पूर्ण सेट आपल्याला घातलं की तो छान दिसतो. आणि हे जे आहे हे रोडियमच्या बांगड्या म्हणतात ह्याला. हे फॅन्सी म्हणजे हल्ली जे ट्रेंडी कलेक्शन म्हणतो आपण त्याच्यामध्ये हे जातात. हे जे आहे हे प्रॉपर म्हणजे कंगनचाच एक लुक आहे. म्हणजे सिंगल आपल्याला घालायचं असेल तर त्याच्यामध्ये हे असं एक ट्रेंडी लुक, म्हणजे टिपिकल तुम्हाला पाटल्यांमध्ये जायचं नसेल तर हे अशा खूप छान दिसतात. त्याच्यात थोडंसं असं व्हाईट, ह्याला रोडियम फिनिश म्हणतात. असं व्हाईट जे आहे रोडियम आणि येलो असं दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. म्हणजे हे पण जेव्हा घातला ना तुम्ही तर ते कसे तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्स घालायचे तर त्याच्यावर हे असे छान दिसतात. तर तुम्हाला एक पारंपरिक लुक नको असेल तर हे असं छान दिसतं, म्हणजे तुम्हाला एक ट्रेंडी लुक आहे आपल्याकडे. आता हे ब्रॉड आहेत त्याच्यामुळे हे मिनिमम साधारण 4-5 तोळ्यापासून सुरुवात आहे. तर ह्याच्यामध्ये बारीक पण असतात, एक साधारण 2.5-3 तोळ्यापासून पण असतात. त्याच्यात पण सगळ्या प्रकारचे रेंज अवेलेबल आहेत. आणि ही रोडियम पॉलिश जी असते ही जाते का? नाही, हे डेली वेअर घालता येतं. फक्त हे खूप वर्षांनी, 1-5-6 वर्षानंतर हळूहळू डल होतं. कुठलंही सोनं तसं वापरून अंगावर डल होतं, तसं हे डल होतं, फक्त असं पूर्ण जात नाही. आणि वाटलंच तर आपल्याला रिपॉलिश करता येतं. म्हणजे रोडियम तुम्हाला वाटलं की डल वाटते तर आपल्याला थोडेसे काय त्याचे चार्जेस असतात मिनिमम, ते चार्जेस देऊन तुम्हाला परत रोडियम पॉलिश करता येतं. त्याचाही पर्याय आहे. बरोबर आहे, लगेचच आपल्याला मोडून नवीन बनवण्याची गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे कसं हल्ली असं पारंपरिकच घालतात, आले काय कोणी साडीज घालतात असं होतं नाही. मग तुम्हाला ड्रेस किंवा वेस्टर्नवरती अशा टाईपचा लुक खूप छान दिसतो. हल्ली फॅन्सी साड्या आपण घालतो त्याच्यावर पण हे असं कलेक्शन खूप छान दिसतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.